महाराज, शंभूराजांकडे आता बघवत नाही. ते सफाई देतात, आमच्या मनाला यातना होतात. त्यांनी सवाल करायचे, त्यांनी आरोपीला धारेवर धरायचं, पण त्यांनाच धारेवर धरण्यात येत आहे. हे असं घडायला नको होतं, परंतु घडतंय. हे थांबवावं महाराज. आता ते आमच्या हातीही नाही. ज्या दरबारात ते राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाच्या बाजूला युवराज म्हणून बसले, रुबाबाने मिरवले, देश परदेशी सभासदांचे आम्ही रुमरावांचे नजराणे घेतले, त्याच सिंहासनासमोर ते एक आरोपी म्हणून उभे राहतात. वाईट वाटतं, खूप त्रास होतो. होता राणीसाहेब, सूनबाईंची ही तीच परिस्थिती. त्यांच्या मनाचा देखील विचार करा महाराज. गोदावरीला आपण शोधावं. आजची रात्र आहे, आपण मनात आणलं तर अशक्य ते काय असणार? आम्हास अशक्य असं काहीही नाही पुतळा राणीसाहेब, पण तरी आम्हाला त्यांची पाठराखण करायची नाही. यातून त्यांनी स्वतःच मार्ग काढावा. त्यांना झुंजावं लागेल. त्यांनी कसं काय झुंजावं? त्यांची तर कवच कुंडलच तुम्ही काढून घेतलीत. साधी तलवारही ठेवली नाहीत कमरेवर. सगळे अधिकार काढून घेतलेत. हे योग्य केलं? हो, योग्यच केलं आम्ही. त्यांचे सगळे अधिकार काढून घेतले, हे बरंच केलं. नाहीतर आपण केला त्याला लोकांनी न्याय म्हटलं नसतं. पण त्याने काय होईल? आता जे होईल ते बघावंच लागेल. आपल्याला जे होईल ते बघावं लागेल. हे सगळं तुम्ही उभा केलं असताना, हे स्वराज्य तुमचं असताना. स्वराज्य जरी आम्ही उभं केलं असेल तरी हे स्वराज्य म्हणजे भोसले घराण्याची खासगी मालमत्ता नाही. रयतेच्या नावानं आम्ही हे राज्य उभं केलं. तुमची जर अशी अपेक्षा असेल की आम्ही आदेश द्यावा, हा न्याय निवाडा थांबवावा आणि शंभूराजेने निर्दोष सोडावं, तर यातलं काहीही शक्य नाही. परंतु तसं का करता येणार नाही महाराज? तसंच जर करायचं असतं तर मोगलाई होतीच की. मग कशासाठी या सगळ्या आटापेटा? कशासाठी आम्ही शिवा शिवा नेताजी, तानाजी, बाजी, बांदल गमावले? राणीसाहेब, हे सगळं तुम्ही देखील जाणता. जरा संयमानं घ्या. काय संयमाने घ्यावं? शंभूराजांनी त्यांच्या कवड्याच्या माळेच्या साक्षीने सांगितलंय ना, गोदावरीला त्याने पळवून नेलं नाही. तुम्ही पूर्ण वाक्य ऐकलं नाहीत राणीसाहेब. शंभूराजे म्हणाले त्या रात्री त्याने गोदावरीला पळवलं नाही. त्या रात्री म्हणजे यात खूप काही दडलंय. मुजरा राणीसाहेब. बाळराजे झोपले का? जी नाही. अजून झोपले नाही? जेवले का? नाही राणीसाहेब. आणि जेवणारही नाही. का? कारण आमचे दादासाहेब संकटात आहेत. तुम्हाला कोणी सांगितलं? सगळेच बोलतात ना, दादासाहेब काही खात नाहीत. वहिनीचाही जेवला नाहीत अजून. मग आम्ही का खायचं? बाळराजे, तुम्ही लहान आहात. या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. खाऊन घ्या. आम्ही खाऊ, पण एक सांगा ना मला. विचारा. तुम्ही त्यांना शिक्षा देणार? गुन्हेगार असतील तर शिक्षा करावीच लागेल. मग आम्ही खूप रडू आणि तुमच्याशी बोलणारच नाही. आमच्या दादासाहेबांना लोक केवढी केवढी माया करतात. कोण पाया पडतं, कोण हाताचे मुके घेतात. बाळराजे, तुम्ही तरीही देणार शिक्षा? गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा करावीच लागेल. सांगितलं ना बाळराजे.
आम्ही जर त्यांच्या जागी उभं राहिलो तर आम्हालाही द्याल शिक्षा? महाराजे काय झालं दादा? काय माग लागला का गोदाचा? नाही, कुठं ऐकूनच ठावं, पर अजून कुणालाच कशी घावं ना. गावल ग ती जातीय कुठं, आणि पळवणारा बी तिला कुठं पळवून पळवून पळवणार आहे. मला वाटतंय ह्याच्यात दुसरीच कोणतरी माणसं सामील असतील. असत्यालच, पण माझ्या मनाला एक पटलं बघ, आपल्या युवराजांचं एक काम नाही. हवं ते तर समजत सांगत्यात हो, हा, तर आपल्या लेकराच्या गळ्याला नख लागलंय ना, हवं ते काढायला पाहिजे. तिथंच माझं घोड पेंड खातय दारक्का. तुला खरं सांगू का दारक्का, ही तत्वाच्या धारेवरची कसरत आहे का नाही, ती मला कधी जमली नाही. दादा हवं असं बोलून कसं चालेल? काय बी करून गोदाला शोधायलाच पाहिजे. वय शोधाय पाहिजेच. तेवढं बघाच, आपल्या समद्यांच्या हातात आजची एकच रात आहे. हा, उगा मनात शंकेची पाल चुकायला लागली. भैरीनाथा, तसं काही नसू दे, पर तिला काही केलं नसेल ना? मला उगा भ्या वाटायला लागले आता. उगा काय बाय बोलू न ग, मारू घ्या. तू बी भलतच काय बाय बोलून बसलीस. आता मला बी काय चेन पडायचं नाही. आलो तुम्ही. सगळं ठीक आहे ना? समजा ठीक आहे. अहो तुम्ही दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे सगळे घडते बघा. बस. युवराज, काय म्हणाला होतात या केदारजीला? जाताना टकमक टोक बघून जा. आणि युवराज, या केदारजीनेच तुम्हाला अशा टकमक टोकावर आणून उभं केलंय, आता तिथून तुम्हाला मागे फिरता येणार नाही. बर काय बी म्हणा मालक, तोड नाही बाकी तुम्हाला. आलं लक्षात माझ्या दामाजी? अरे बाबा, माझ्या बाजूला तुझ्यासाठी सुद्धा हात ताळ्याची माडी बांधणार आहे मी. आता मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. जी. उद्या निवाडा सुरू झाल्यावर गोदावरीच्या नावाचा पुकारा झाल्याबरोबर तू तिचं प्रेत घेऊन दरबारात हजर व्हायचं. बर. प्रेत बैलगाडीतून गवताने झाकून आणायचं आणि आणखीन एक, मागच्या दाराने यायचं. बर मालक, मला कशाबाई येऊ देतील गडावर? हा परवाना सुरनीसांचा, तुला कोणी अडवणार नाही. हे घे. दामाजी, आजची रात्र खूप महत्वाची आहे, विसरू नकोस. जी. जपून राहा. निघ. मार्जारो लभतेन पंजर शुकालापेन कौतूहलम कस्तुरी हरिणस्य सौरभतया व्याघ्रो न संतुष्यति प्रीतिर्नास्ति मयूर तांडव विधो व्याधस्य दुष्टात्मभिव्यक्तिया भुवि संतिके उवी विरला संतो. भुवि संतिके उवी विरला संतो गुणग्राहकाः. काय करताय युवराज? कविता. कविता? सगळा गट बेचैन आहे. कुणी कोणाशी बोलत नाही. मुतपाक खाण्यात कोणी फिरकलंही नाही. चुलीही पेटवल्या नाहीयेत युवराज.
पुतळा मातोश्री तर महाराजांच्या महालाचं दार धरून बसल्या. सकवारबाई सगुणाबाई भांबावल्या. घरात त्याने तर मामासाहेबांचा पिच्छा पुरवलाय. आलेल्या रयतेनं जगदीश्वराला कोंडून ठेवलंय. राजाराम बाळराजांनी थाळ्याला हातही लावला नाही आणि तुम्ही काव्य लिहिताय युवराज. एवढ्या दुःखात तुम्हाला कसं सुचू शकतं काव्य? येसो दुःख तर आहेच, रागही आहे, चीड सुद्धा आहे आम्हाला आरोपी म्हणून उभं राहावं लागल्याची. पण येसो, या सगळ्या बरोबरच आमच्याकडे प्रतिभा सुद्धा आहे. पसाभर असलं तरी ते दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा चिमूटभर असलेल्या सुखाचा सोहळा करावा हो माणसा. येसू ऐका तरी, ज्याप्रमाणे पिंजऱ्यातल्या राघूच्या गोड बोलण्याचं मांजराला कौतुक वाटत नाही, कस्तुरी मृगाच्या सुगंधानं वाघाला आनंद होत नाही, मोर पिसारा फुलवून नाचला तरी पारध्याचं मन सुखावत नाही, त्याचप्रमाणे बहुधा आमचे गुण दुष्ट लोकांना आवडत नसावे, म्हणून हा बदनामीचा आरोप. आरोप खोडून टाकणारा पुरावाच राहिला नाही आता. युवराज गोदावरी धीर सोडू नका येसू. पराभव आधी रणात होत नाही, मनात होतो. तुम्हीच म्हणाला होता ना या संशयाच्या अफजल खानाला वागणक लावा म्हणून. येसू, अफजल खान फाडायचा असेल तर केवळ वागणक असून भागत नाही, त्या वागणकापेक्षा धारदार इच्छाशक्ती लागते. पण आता ते अशक्य आहे. अशक्य? येसू, अशक्य गोष्ट शक्य करू शकलो तरच शूर आबांचे शूर छावे म्हणू शकतो ना आम्ही स्वतःला. पण कसं? पहाल उद्या दरबारात. महाराज, निवाड्याचे कामकाज सुरू करण्याची इजाजत मिळावी. इजाजत आहे. काल दरबार तहकूब करताना आम्ही सरसेनापती हंबीरराव यांच्यावर एक जबाबदारी सोपवली होती. गोदावरीस दरबारात पेश करण्याची. जी राणी साहेब. त्याबद्दल काही माहिती? गोदावरीस दरबारात पेश करण्यात येत आहे. माफी असावी, पर गोदावरीचा काही माग लागला नाही. सरकार, महाराज, गोदावरीला मारली महाराज. गोदावरीला मारली. आता कसली येते गोदावरी सरकार? कोण आहेस तू? आणि हे तुझ्या हातात काय आहे? राणी साहेब, हे तिचं लुगडं, रक्ताने भरलेलं, आणि ह्या तिच्या फुटलेल्या बांगड्या. कदाचित रानात तरुस किंवा लांडग्याने तिला. गोदा, आता कसली येते गोदावरी? जगदीश्वरा, काय ऐकायला लागतंय? गोदावरी. या बांगड्या आणि हे लुगडं तुला कुठे सापडले?
मला रानात मी गेलो होतो तेव्हा ते बांगड्या आणि ते लुगडं. या इस्माला ताब्यात घ्या आणि चौकशी करा. सरकार, त्याला कशाला? तो माझा माणूस आहे. मीच त्याला गोदावरीला शोधण्यासाठी पाठवलं होतं. न्यायासनाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. या इस्माला ताब्यात घ्या आणि चौकशी करा. राणीसाहेब, मी काय नाही केलं. राणीसाहेब, 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 मी खरंच काय नाही केलं. राणीसाहेब, राणीसाहेब. मारून काय मिळालं? बाई माणूस, हे असं घडायला नको होतं. या रायगडावर असलं काही ऐकायला येईल असं वाटलं नव्हतं. लई मोठा गुन्हा घडला. महाराज आता माफी नाही करणार. हकनाक जीव गेला बघा. तानाजी पंत, धीर धर. जे घडलं ते वाईट घडलं. पण आम्ही आहोत तुमच्या बरोबर. महाराज, काय झालं हो? आता कोणाकडे भरपाई मागू मी? गोदा, काय पाप केलं होतं मी, म्हणून देवाने माझ्याजवळ ही वेळ आणली. भगवंता, घडलेली घटना वाईट घडली. ज्या गोदावरीस पळवून नेले हा निवाडा तिच्यासाठीच उभा आहे. परंतु तिला मारले असल्याचा पुरावा सदृश हे रक्तानं माखलेलं लुगडं दरबारात आणलंय. मिराजी पंत आणि सरसेनापती हंबीरराव यांनी सत्यता पडताळून घ्यावी. तोपर्यंत हा निवाडा आम्ही. आमची विनंती आहे, निवाडा सुरू ठेवा. आम्ही एक शेवटचा पुरावा पेश करू इच्छितो. हा न्यायसनाचा अपमान आहे असं नाही वाटत? न्यायदानाचं काम सोपं व्हावं म्हणूनच आम्ही विनंती करतो आहोत. मान्य व्हावी. आता सरसेनापतींच्या तपासानंतरच पुरावे पडताळले जातील. सरसेनापतींच्या तपासात मदत होईल असाच पुरावा आम्ही पेश करू इच्छितो. कदाचित त्यामुळे फिर्यादीला सुद्धा सुकून मिळेल. असा काय पुरावा आहे जो तुम्ही फिर्यादीच्या बाजूने पेश करणार आहात? इजाजत द्यावी. पेश करतो. जरूर, इजाजत आहे. दाढी,
होता